शिरपूर तालुक्यातील महादेव दोनवाडा शिवारात पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत तब्बल 820 किलो गांजा जप्त केला आहे। शनिवारी दुपारी करण्यात आलेल्या या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। या छाप्यात सुमारे 41 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून एका संशयिताला अटक करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती। या माहितीची खात्री करून पथकाने तातडीने कारवाईचे नियोजन केले। गावापासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतात पथकाने पायपीट करत छापा टाकला। छाप्यादरम्यान संबंधित शेतात 4 ते 5 फूट उंचीची गांजाची झाडे मोठ्या प्रमाणावर लागवड केलेली आढळून आली। पोलिसांनी तात्काळ झाडे जप्त करत संपूर्ण शेती ताब्यात घेतली। या प्रकरणी राशा समदा पावरा वय 50 या संशयिताला घटनास्थळीच अटक करण्यात आली। सध्या पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून ही गांजाची शेती नेमकी किती काळापासून सुरू होती, यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा सखोल तपास केला जात आहे। या प्रकरणातील इतर आरोपींचा शोधही सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर अधीक्षक अजय देवरे आणि उप अधीक्षक सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। निरीक्षक जयपाल हिरे, उपनिरीक्षक सुनील वसावे आणि त्यांच्या पथकाने ही मोहीम यशस्वीरित्या राबवली। दरम्यान तालुक्यातील ग्रामीण भागात सुरू असलेल्या बेकायदेशीर शेतीविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतली असून अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहतील असा इशारा प्रशासनाने दिला आहे। या मोठ्या कारवाईमुळे परिसरात चर्चांना उधाण आले असून पोलिसांच्या धडक मोहिमेचे सर्वत्र कौतुक होत आहे। नगाव गावातील ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या महादेव मंदिरात आज भक्तीचा महासागर उसळला। महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त मंदिर परिसरात लाखो भाविकांची गर्दी झाली। पहाटेपासूनच हर हर महादेव याच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। भाविकांनी दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावल्या। पंचक्रोशीतील तसेच धुळे शहरातून मोठ्या संख्येने श्रद्धाळू दाखल झाले। याच पावन क्षणी आमदार राम भदाणे यांनी सहपरिवार महादेवाची विधिवत पूजा केली। पूजेनंतर त्यांनी मंदिराच्या परंपरेबद्दल समाधान व्यक्त केले। यावेळी मंदिर परिसरात उत्सवाचे आणि भक्तीचे अनोखे वातावरण पाहायला मिळाले। ढोल ताशांच्या गजरात यात्रेला रंगत आली। मंदिर परिसर रोषणाईने झगमगून गेला होता। भक्तांनी दुग्धाभिषेक, बेलपत्र अर्पण करून महादेवाला वंदन केले। स्थानिक समितीने दर्शन व्यवस्थेसाठी विशेष तयारी केली होती। सुरक्षेचीही चोख व्यवस्था करण्यात आली होती। वाहतूक नियंत्रणासाठी स्वयंसेवक सैन्य तैनात होते। यात्रेचा धार्मिक उत्साह सर्वत्र जाणवत होता। दरम्यान सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। डॉक्टर भूषण बदाणे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम पार पडला। तसेच रोटरी ब्लड सेंटर यांच्या सहकार्याने शिबिर यशस्वी झाले। नागरिकांनी रक्तदानासाठी मोठी गर्दी केली। तरुणाईने उत्साहाने सहभाग नोंदवत सामाजिक संदेश दिला। रक्तदान हेच श्रेष्ठ दान या घोषवाक्याने वातावरण भारावले। महाशिवरात्रीच्या दिवशी भक्ती आणि सेवाभावाचा सुंदर संगम पाहायला मिळाला। मंदिर परिसरात प्रसाद वितरणाचीही व्यवस्था करण्यात आली होती। स्थानिक ग्रामस्थांनी भाविकांचे स्वागत केले। यात्रेच्या निमित्ताने नगाव गावात उत्सवाचे रूप आले आहे। लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी दर्शन घेतले। श्रद्धा, सेवा आणि उत्सवाचा त्रिवेणी संगम येथे अनुभवायला मिळाला। महादेवाच्या जयघोषात भक्तांनी आनंद साजरा केला। नगावचे हे मंदिर पुन्हा एकदा भक्तिभावाने उजळून निघाले आणि महाशिवरात्रीचा हा सोहळा भाविकांच्या स्मरणात कायमचा कोरला गेला।